यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात गावाकडच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा। कोल्हापूरच्या राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळतोय। राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे भोगावती आणि पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले। राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले, तर वारणा धरणातूनही 10,000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे। त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पाणी पातळीत वाढ झाल्यानं कोल्हापूरकरांची चिंता मिटली आहे। जोरदार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। यामुळे धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले। 16,565 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय। सोलापूरच्या उजनी धरणातील पाणीसाठा 95% पोहोचलाय। त्यामुळे धरणातून 11,600 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। भीमा नदीपात्रात न उतरण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। नंदुरबारच्या नवापूरमध्ये मुसळधार पावसामुळे ढोंग लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय। ढोंग प्रकल्पातून कोरडी नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे शिरबे, ढोंग, साखळी, वडदे, खादगाव, वडफळी, वाजधा या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मावळच्या पवना धरण परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 24 तासात तब्बल 75 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पावसामुळे पवना धरण 86% भरलंय। त्यामुळे मावळ तालुक्यातील सिंचनाचा आणि पिंपरी चिंचवडच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। वर्ध्यात मागील 24 तासांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। त्यामुळे यशोदा नदीला चौथ्यांदा पूर आलाय। तर दुसरीकडे वर्धा राळेगाव मार्ग पहाटेपासून वाहतुकीसाठी बंद आहे। त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद गावाजवळून वाहणाऱ्या कांच नदीला पूर आलाय। पावसामुळे या परिसरातील शेती तिसऱ्यांदा पाण्याखाली गेली आहे। तर नेतनसा परिसरातील लोड नदीच्या पुराचं पाणीही शेतांमध्ये शिरलंय। त्यामुळे पिकं खरडून गेली। तर नुकसान भरपाईची मागणी आता जोर धरू लागली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे कांच नदीला पूर आलाय। पुराच्या पाण्यात 4 शेतकरी अडकले होते। याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी त्यांचा जीव वाचवत त्यांना जीवदान दिलं। रायगडच्या महाड पोलादपूरमध्ये पावसानं कहर केला आहे। पोलादपूर तालुक्यातील दोन्ही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली। त्यामुळे खबरदारी म्हणून दोन्ही तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पालघर जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय। त्यामुळे शाळा महाविद्यालयांना जिल्हा प्रशासनानं सुट्टी जाहीर केली आहे। तर जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतल्यानं धरणांमधून नद्यांमध्ये सुरू असलेला पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आलाय। नद्यांची पाणी पातळी नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील बनोच्या परिसरात मागील 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झेडपीच्या शाळेच्या प्रांगणाला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। त्यामुळे विद्यार्थ्यांना पावसाच्या पाण्यातूनच ये-जा करावी लागतेय। मात्र याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं पालकांनी संताप व्यक्त केलाय। चिपळूणमध्ये मुसळधार पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळते। यामुळे सकल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। दरम्यान शेती पिकांना फायदा होणार असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। बीड जिल्ह्यामध्ये पावसाची रिमझिम सुरूच आहे। आष्टी तालुक्यातील शृंगेरी देवीगड धुक्यात हरवलाय। डोंगरावरील हिरवळ आणि धुक्याची चादर यामुळे या ठिकाणचं निसर्ग सौंदर्य खुललंय। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। आतापर्यंत एकूण वार्षिक सरासरीच्या 50% पावसाची नोंद झाली आहे। शहरातील तसंच ग्रामीण भागातील नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत। सध्या पूरजन्य परिस्थिती नसली तरी हवामान विभागाकडून पुढील 24 तासात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे। दापोली आणि मंडणगड तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। पुढील 2 दिवसांसाठी हवामान खात्यानं रत्नागिरी जिल्ह्याला अलर्टचा इशारा दिला। यानंतर पाहूयात बातम्या सविस्तर रूपानं। कापसाला योग्य दर मिळत नसल्यानं धुळे जिल्ह्यासह खानदेशात कापसाचा पेरा घटलेला आहे। शेतकरी आता मका पिकाकडे वळलेत। धुळे जिल्ह्यामध्ये यंदा पांढरं सोनं समजल्या जाणाऱ्या कापसाच्या लागवडीत तब्बल 25% घट झाली आहे। तर दुसरीकडे मक्याचे फक्त 55,000 हेक्टर लक्षांक असताना जिल्ह्यामध्ये तब्बल 1 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर मक्याची विक्रमी लागवड करण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या नव्या क्रॉप पॅटर्नचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी दीपक बोरसे यांनी। पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा म्हणून खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे। मात्र गेल्या काही वर्षांपासून
कापसाला मिळणारा कमी भाव, वाढलेला उत्पादन खर्च आणि मजुरी यामुळे धुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी यंदा खरीप हंगामात क्रॉप पॅटर्नच बदलून टाकलाय. धुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी यंदा कापसाकडे पाठ फिरवली असून जिल्ह्यात यावर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड केली आहे. आपण आहोत धुळे तालुक्यातील एका मक्याच्या क्षेत्रामध्ये. आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो हे संपूर्ण क्षेत्र जे आता मक्याने व्यापलेलं आहे. यावर्षी धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड करण्यात आलेली आहे. एकंदरीत जर पाहिलं तर धुळे जिल्ह्यामध्ये एकूण 3,78,000 हे खरीपाचं एकूण क्षेत्र आहे आणि या सर्व क्षेत्रापैकी जवळपास 2.25 लाख हेक्टरवरती दरवर्षी कापसाची लागवड होत असते. मात्र असं असताना यंदा मात्र धुळे जिल्ह्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी संपूर्ण पॅटर्नच बदलून टाकलाय. धुळे जिल्ह्यात यावर्षी धुळे जिल्ह्यातले कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात मका पिकाकडे वळलेत आणि जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जवळपास 1,25,000 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर मक्याची लागवड केली. आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो हे संपूर्ण क्षेत्र ज्या ठिकाणी गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करण्यात आली होती. मात्र कापसाला दरच मिळत नसल्यामुळे आणि 2-2 वर्ष घरामध्ये कापूस साठवून ठेवून देखील शेतकऱ्यांना भाव मिळत नसल्यामुळे अखेरीस धुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी कापसाची साथ सोडली. पारंपरिक कापसाची लागवड करणारे शेतकरी जे आहेत ते आता मका पिकाकडे वळलेले आहेत. मका पीक ज्या ठिकाणी हमखास मका पिकाची लागवड करत असताना त्याच्या लागवडी मागे येणारा खर्चही कमी आहे आणि विशेष म्हणजे प्रति क्विंटल 2,000 रुपये हमखास भाव मिळतो आणि त्याचमुळे जिल्ह्यातले जे शेतकरी आहेत ते मोठ्या प्रमाणात आता मक्याच्या पिकाकडे वळलेत. हे चित्र फक्त धुळे जिल्ह्यातलं नाही, धुळे जिल्ह्याबरोबरच खानदेशातील धुळे असेल, नंदुरबार आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यांमध्ये यंदा कापसाच्या लागवडी मागे जवळपास 25 ते 30% घट झालेली आहे. त्याचं महत्वाचं कारण खानदेशातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा क्रॉप पॅटर्नच बदलला आणि जिल्ह्यातले खानदेशातले जे शेतकरी आहेत ते मोठ्या प्रमाणात आता मक्याकडे वळलेत आणि जिल्ह्यात म्हणजे धुळे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण खानदेशामध्ये यंदा मक्याची विक्रमी अशी लागवड झालेली आहे. दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे. पाहुयात पुढची बातमी. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे डोंगरी नदीला पूर आलाय. त्यामुळे पाटणा निवासिनी चंडिका देवीच्या दर्शनासाठी गेले अनेक भाविक अडकून पडले. नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे भाविक या ठिकाणी अडकले. तर या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विजय वाघमारे हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत. विजय, काय सांगाल? आपण बघतोय की डोंगरी नदीला पूर आलेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहताना दिसतंय. सध्याची काय स्थिती आहे आणि जे भाविक अडकले होते त्यांना बाहेर काढण्यात आलंय का? निश्चित जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यामधील पाटणादेवी परिसरामध्ये मागील काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. म्हणजे मागील 2 दिवसापासून चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. परंतु आज पावसाने रौद्र रूप धारण केलं आणि या पावसामुळे पाटणादेवी परिसरात नदी जी होती त्या नदीला अचानक पूर आला आणि पूर आल्यामुळे मंदिरात दर्शनासाठी जे भाविक गेलेले होते त्या ठिकाणी ते अडकून पडले. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतलेली आहे आणि लवकरच त्या भाविकांना ते मंदिरातून सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन हे राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. खरा बरोबर आहे विजय. आता हे रेस्क्यू ऑपरेशन कधीपासून राबवलं जातं तेही बघावं लागेल, कारण संध्याकाळ झालेली आहे आणि त्या भाविकांना बाहेर काढणंही महत्त्वाचं आहे अंधार होण्याच्या आधी. त्याच्यामुळे कधीपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जातं त्याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे भूम तालुक्यातील जवळा, भांडगाव, बार्शी मार्ग बंद करण्यात आलाय. तर दरेवाडी, साबरगाव, बार्शी रस्ता सुद्धा बंद आहे. विश्वरूपा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे हे दोन्ही मार्ग बंद करण्यात आले. तर अर्सोली मध्यम प्रकल्पही ओव्हरफ्लो झाला आहे त्यामुळे परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातील तळणी परिसरात मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. तळणी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे त्यामुळे तलाव फुटण्याची भीती वर्तवली जाते. तलाव फुटला तर याला प्रशासन जबाबदार राहील अशी प्रतिक्रिया इथल्या ग्रामस्थांनी दिली आहे. तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर आता हा तलाव फुटण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते. त्याच्यामुळे या ठिकाणी काम सुरू करण्यात आलं आहे. जालन्यातली ही स्थिती आपण बघतोय. तलाव ओव्हरफ्लो झाला असल्याने हा काही वेळात फुटणार आहे
तरी पण कालपासून आम्ही तळणीचे सरपंच असतील, सर्व शेतकरी असतील, आम्ही वारंवार प्रशासनाला याची माहिती दिलेली आहे, परंतु प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही। आणि या तलावाच्या जर फुटल्याच्या कारणाने जर शेतकऱ्याचे व नागरिकांचे व गावकऱ्यांचे जर नुकसान झाले तर यास प्रशासन जबाबदार राहील। दरम्यान नांदेड शहर आणि जिल्ह्यामध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे। शहरातील नसरतपूर, नोबेल कॉलनी भागातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। पावसाचा जोर कायम राहिला तर शहरातील अनेक सखल भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। दरम्यान ज्या भागांमध्ये पाणी शिरलेलं आहे तिकडची दृश्य आपण बघू शकतोय। लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याचं दिसून येत आहे। तर गोंदिया जिल्ह्यातही सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यामुळे संपूर्ण इथलं जनजीवन हे विस्कळीत झालं आहे। कारण जल हे लोकांच्या घरामध्ये शिरलेलं आहे आणि त्यानंतर लोक आपल्या घरातून हे पाणी बाहेर काढताना दिसून येत आहेत। त्याचप्रमाणे गोंदिया शहरातील अनेक भागामध्ये पाणी साचलेलं आहे। अनेकांच्या घरी पाणी साचलेलं आहे तर लोकांचे सकाळपासूनच घराबाहेर पाणी काढण्यासाठी धावपळ या लोकांची सुरू असल्याचं दिसतंय। घरामध्ये पाणी शिरल्यानं लोकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, त्यांचे हाल होताना दिसत आहेत। तर नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे। सकाळपासून आम्ही जसं उठलो तेव्हा पाहिलं की आमच्या घरामध्ये पाणी भरून होतं। मागं नाली नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला इतका गैरसोय होऊन राहिला। आमचं सगळं अनाज खराब होतो, दरवर्षीचं आहे हे असं। आणि कांदे आहे, भाजीचे आहे, सगळं म्हणजे आमच्या खूप नुकसान होऊन राहिलं। तर प्रशासनाने आमचं हे आहे की आम्ही गोंदियाचे शिवनगर आहे, रिंग रोडला ह्या रहिवासी आहो, तर इकडे लक्ष द्यावे आणि नालीची व्यवस्था करावे, रोडही करावे असं आम्ही प्रशासनाला आग्रहाची विनंती करते। आणि हे दरवर्षीच्या आमच्या नुकसानाची भरपाई करून द्यावी आणि नुकसान झाले नाही पाहिजे पुढच्या वर्षीपासून आमचं। घर में पानी की वजह से इतना सामना करना पड़ रहा है। 2 छोटे बच्चे हैं, 3 पेशेंट है। सुबह से हम 7 बजे से बस पानी ही फेंक रहे हैं, घुटने तक का पानी था। इसके विषय में हम कई बार आमदार सर, खासदार सर, यहाँ तक कि नगर परिषद में भी जा चुके हैं। 2 साल से कंटिन्यू एप्लीकेशन दे रहे हैं पर कोई सुनवाई नहीं हो रही है। और इसके वजह से जो भी अगर से हमको प्रॉब्लम आती है तो इसका जिम्मेदार प्रशासन खुद होगा। तर सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरातही पुन्हा अतिवृष्टी सुरू झाली आहे, त्यामुळे धरण 80% इतकं भरलंय। पावसाचा जोर वाढत राहिलेला आहे, त्यामुळे धरण प्रशासनाकडून आता चांदोली धरणातून वाहना नदीमध्ये पाणी सोडलं जात आहे। पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे। 10,260 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान भंडारा जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे। तर या पावसामुळे वैनगंगेची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे ती नियंत्रणात ठेवण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे पूर्ण 33 दरवाजे अर्ध्या मीटरनं खुले करण्यात आले आणि त्यातून 3,652 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। काल हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला होता। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं शाळांनाही सुट्टी घोषित केली होती, मात्र मुसळधार पावसाची हजेरी नव्हती। पण आज सकाळपासूनच जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र आनंदाचं वातावरण आहे।